आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये मंत्री झिरवाळ यांची भल्या पहाटे दूध बाजारात धाड, दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले। नाशिकमध्ये अन्न भेसळी विरोधात प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासोबत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज पहाटेच दूध बाजार परिसरात अचानक धाड टाकली। या अनपेक्षित कारवाईमुळे दूध विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली। तपासणी दरम्यान बाजारातील दूध साठा, विक्री प्रक्रिया तसेच दुधाच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली। एफडीएच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी दुधाचे नमुनेही तपासणीसाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे। संशयास्पद नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राज्यात दूध, पनीर, खवा आणि मावा यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतः मैदानात उतरून तपासणी केल्याने विक्रेत्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले। या कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अशा धाडसत्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांची थेट मैदानात एंट्री आणि भल्या सकाळीच दूध बाजारात धडक तपासणी। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।